अमिषा, तू सकाळी देवघरात काय करत होती? अगं आज मी महादेवांच्या पिंडीवर बेलाचं पान वाहत होती त्याला सर लावून. आणि ते कशासाठी? अगं कॉलेजमध्ये मुली चर्चा करत होत्या की तो प्रदीप मिश्रा आला होता ना अमरावतीत. हा हा. तर तो म्हणत होता की मुलांनी आणि त्याच्या आईने दोघांनी पण महादेवांच्या पिंडीवर बेलाचं पान वाहलं त्याला सहज लावून, तर तो डायरेक्ट पास होणार, त्याला अभ्यास करायची गरज नाही. अगं अमिषा, ह्या ज्या तुझ्या बरोबरच्या इंजिनिअरिंगला मुली गेल्या किंवा तू पण गेली तेव्हा अभ्यास करूनच गेली ना, की बिना अभ्यास केल्याचं जाई? कॉपी करून सुद्धा फक्त काठावर मुलं पास होतात. तो अभ्यास करताना कसे पास होते? साधा प्रश्न आहे हा. अगं हे लोक काय करतात, सर्व समाजाची दिशाभूल करतात, आपली बुद्धी गहाण ठेवायला लावतात आणि ते एक एक नवीन खूळ आपल्या समाजात पसरवतात. आणि म्हणून आपण काहीही विचार न करता आपल्या बुद्धीला जे पटेल तेच करायचं. आणि उद्यापासून तू काय करायचा? अभ्यास करायचा, पास व्हायचा आहे. आता त्यांना म्हणा की रिकामे साधू संत वगैरे असतात, त्यांनी दिवसभर बेलाचं पान वाहायचं तिथं आणि हे अपघात टाळावे, हे भूकंप टाळावे, हे महापूर टाळावे, हा ढग थांबवू शकतील का ते? मग ते जर थांबवू शकत नाही तर मग ते अभ्यास करू नका आहे. अभ्यास करायला कसे थांबवू शकतात? आयोजन करणारे मूर्ख आहे, पण त्याचबरोबर हे ऐकणारे सुद्धा मूर्ख आहे. सारा गल्ला भरून घेतला आणि घेऊन गेले तिथं. तू अभ्यास करायचा आणि तुझ्या त्या मैत्रिणींनाही सांग, समजला? नाही तर त्यांना घेऊन ये माझ्यासमोर भेटायला. तर त्यांचा गल्ला भरायसाठी हे सारे धंदे, सारा समाजातला पैसा जमा करणं. निवडणुका नाही का आता पुढं? तुमचाच पैसा तुम्हालाच वाटतात ते, दुसरं काय आहे? कर ना म्हणा त्याला ते भूकंप बंद करा, ते अपघात बंद करा, ते अवर्षण बंद करा, ते महापूर आले ते टाळा, ते ढगफुटी